सुप्रभात निशिदिनी निरूपण क्रमांक 47. शीर्षक आहे नसणेपणी असण्यात ओझे असे काहीच नसते. संस्कृत सुभाषित क्रमांक 6. भारो विवेकीन शास्त्रम भारो ज्ञानंच रागिणः अशांतस्य मनोभारो भारो नात्मविदो वपुः. अविवेकी विषयी क्रोधियासी शास्त्र ज्ञान मन असह्य वाटत असे परी आत्मज्ञान ज्ञानी यासी शरीर भारभूत न वाटत असे. अविवेकी विषयी क्रोधियासी शास्त्र ज्ञान मन असह्य भारभूत वाटत असे तरी आत्मज्ञानी अशी शरीर भारभूत न वाटत असे. सरळ अर्थ, जो अविवेकी असतो त्याला शास्त्र म्हणजे उचितानुचित वर्तना संबंधीचे यमनियम, विषय लंपटासाठी ज्ञान आणि अशांत क्षुब्ध असलेल्यासाठी मन अनुक्रमे असह्य किंवा भारभूत ओझ्याप्रमाणे वाटतात. अविवेकी माणसासाठी शास्त्र, विषय लंपटासाठी ज्ञान आणि क्षुब्ध अवस्था असलेल्यासाठी मन, ही तीनही गोष्टी अनुक्रमे असह्य भारभूत ओझ्याप्रमाणे वाटतात. मात्र आत्मज्ञानी असलेल्यासाठी संपूर्ण शरीर ही सुसह्य वाटते. आत्मज्ञानीसाठी शरीर किंवा त्रिदेह, स्थूल सूक्ष्म कारण देह कधीही नकोसे ओझ्याप्रमाणे असह्य ठरत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याला सर्वत्र आत्मसत्ताच किंवा अमृत ब्रह्मचेतनेचाच अनुभव येत असतो. त्याला क्षणभंगूर देहमनाचा अनुभवच नसतो, कारण तो स्वतः अमृत, सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान व सर्वज्ञ असा स्वयमेवत्वाने मूलाधार, सर्व असणेपणाचे अधिष्ठान, कैवल्य अधिष्ठान म्हणून असतो. त्याचा भाव कसा असतो ते पहा. ऐसे मी सदा सुकुमार बालक हो. नको नको ते तत्वज्ञान, नको काही वेदाध्ययन, नको मधला शास्त्र वचन, नको हटियांचे योग संपादन, नको ती काया तिचे अंगीची माया, नको इंद्रियांचा भार, का वागवू व्यर्थ बडिवार. आता सरावे जे जे दिसे तैसे विरावे श्रवणींचे पिसे, जैसे पहाट समयीचे धुके, आदित्य संसारे दशदिशा भाके, न लागती मद इंद्रादी देव, तैसे विष्णू महेशादी ब्रह्मदेव, देवदैत्य मनोकल्पना, फोल बुद्धीची जल्पना. नको तन नको मन नको धन नको वाचन, हो मन अमन नमन असुनी नसले पणी अविचल जैसे प्रशांत सागरीचे जल. आता मी मज मरे तैसा तुम्हा लागी काही उरे, तैसा उरे जैसी किंचित कणिका, आकाशीची लावण्य चंद्रिका. टाकूनिया कात सर्प होई नवजात, विरुनिया गंध वायू संगे पुष्पगंध, नामद नाती गोती कैवल्य गंधीत केतकी पाती. ना आकार परिब्रह्माकार, नच गुण परिमी ब्रह्मगुण, जरी मी निष्पंद तरी ब्रह्मरंध्रीचा मीच स्पंद. ऐसा मी नवा नवा न म्हणे संस्कार तुला हवा हवा, ब्रह्मी ब्रह्मा पार पायी टकमक, ऐसे मी सदा सुकुमार बालक. अशी विलक्षण देहमन असूनही नसल्यासारखी तरर विरल आत्मवस्तू ते प्रकाशित ज्ञानी याची स्थिती असते. येथे तो या काव्यामध्ये नको नको असे वरचेवर म्हणत असला तरी तो भाव काही असह्य झाले आहे, ओझ आहे असा नसून तो भाव सारे काही मिथ्या आहे, भ्रामक आहे अशा अर्थी नको नको म्हटलेले आहे. मात्र केवळ असणेपणाचा, केतकीच्या का केवड्याच्या पातीप्रमाणे सुगंधित कैवल्य गंधित असलेल्याचा सर्व व्याप्त भाव आत्मभाव मात्र येथे 100% भरून राहिला आहे. इथे सांगायचं असं आहे की जरी आपण वर म्हटलं असलं अविवेकी विषयी आणि क्रोधी माणसासाठी अनुक्रमे शास्त्र ज्ञान आणि मन भारभूत वाटत असले आणि आत्मज्ञानासाठी शरीर सुद्धा म्हणजे शरीर याचा अर्थ त्रिदेह सुद्धा, स्थूल सूक्ष्म कारण देह सुद्धा एकूणात भार वाटत नाहीत असं म्हटलं असलं आणि इथे या काव्यात जरी नको नको म्हटलं असलं तरी ते नको नको याचा अर्थ एवढाच आहे की आत्मज्ञानाला ज्ञान झाल्यानंतर त्याच्या लक्षात येते की त्याला हा देह मन असा जो भास होत आहे तो प्रत्यक्षात काही नाहीच आहे. तो म्हणतो मी असा काही उरलोच नसल्यामुळे माझ्याविषयी तुम्हाला जरी प्रेम वाटत असलं तरी तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या दृष्टीने मी म्हणजे चंद्र मावळताना कुठेतरी कोपऱ्यात एखादी किंचित लावण्य चंद्रिका
चांदणी उडावी तेवढंच माझं असणेपण आहे. म्हणजे माझं असणेपण हे खऱ्या अर्थाने असून नसलेपण आहे. आणि असं असून नसलेपण ज्याला झालं त्याला कोणत्याच गोष्टीचा खरा तर भार वाटत नाही. परंतु इथे तो नको नको म्हणत आहे. याचा अर्थ एवढाच आहे की प्रत्यक्षात जे दिसतं ते सर्व खोटं आहे आणि जे दिसत नाही ते केवळ आणि केवळ ज्याला आपण म्हणतो केतकीच्या पात्यासारखं किंवा आपलं असणेपणच जणू काही सुगंधित होऊन सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ रूपाने भरून राहिलेला आहे असा ज्याला अनुभव येतो त्यासाठी देह मनच काय काहीच नसतं आणि काहीच नसतं असं ज्याची स्थिती असते त्याला कोणताही भार वाटत नाही. म्हणून जो नसणेपणी असतो त्याला कसलेच ओझे नसते. इथे सांगायचा मुद्दा असा आहे की तत्वज्ञानी माणसासाठी शरीराचा भार होत नाही असं जरी म्हटलं असलं तरी तत्वज्ञानी माणसासाठी शरीर नसतेच. ब्रह्मा विष्णू महेश या केवळ कल्पना असतात. या फोल बुद्धीच्या जल्पना म्हणजे ह्या वायफळ बुद्धीची बडबड असते. इथे संपूर्ण आता सांगणारा सुद्धा जे सांगतो आणि ऐकणार सुद्धा जे ऐकतो ते शब्द म्हणून फोलकत आहेत परंतु यातला भाव म्हणून एवढाच आहे इथे काही नाही आणि काही नसणेपणाचा केवळ असणेपणाचा कैवल्य गंधित म्हणजे केवळ असणेपणाचा गंध इथे भरून राहिलेला आहे. आणि त्याला इथे किंचित उपमा व्यवहारातली केतकीची पाती म्हणजे केवड्याच्या सुगंधाची दिलेली आहे. म्हणून जो काही नसतो त्याला कसलंच ओझं वाटत नाही. इतक्या टोकाला जाऊन हे सांगितलेलं आहे. जरी वर म्हटलं असलं की तत्वज्ञानाला शरीराचं ओझं वाटत नाही तर तत्वज्ञान झालेल्या माणसाला शरीरच काय संपूर्ण दिसणेपणाच काही वाटत नाही. पण दिसणेपणे मिथ्या आहे भ्रामक आहे त्याला कळल्यामुळे तो नसणेपणी असतो नसूनही असतो. दिसत नसून सुद्धा सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतो. आणि हाच त्याचा कैवल्य गंधित केतकी पाती म्हणजे केवळ असणेपणी असलेल्या केवढ्याचा सुगंध तो हाच त्याला अनुभव येत असतो. आणि असा अनुभव ज्याला आला त्याला शरीरच काय त्याला कुठल्याच गोष्टीचं ओझं वाटत नाही. कारण हे जे सर्व ओझं आहे ते आकारास आलेलं आहे आणि आकारास आलेलं ओझं कधी ना कधी नष्ट होतं. म्हणजे नष्ट होतं त्याला अस्तित्वच नाही असा एकदा मुळाचा अर्थ कळला की खऱ्या अर्थाने नसणेपणी असण्यात ओझे असे काहीच नसते. म्हणून अशा माणसाला तो 100 वर्ष जगो किंवा 10 वर्ष जगो त्याला त्याच्या असणेपणाचं ओझं कधी वाटत नाही. कारण खऱ्या अर्थाने तो नसूनही असणे म्हणजे प्रत्यक्षामध्ये तो दिसायला इतरांसारखा दिसला तर इतरांसारखा त्याचा भावच नसतो. कारण हे असणे पण शुद्ध भ्रामक आहे त्याला माहीत असतं. आणि मी माझे भ्रांती ओझे या वेगळे विश्वते नसे. मी हे केवळ भ्रमाचं ओझ आहे आणि विश्व सुद्धा या खेरीज अन्य काही नाही असा हा भ्रम संपूर्णपणे त्याच्यातून नष्ट झाला. असा हा उघड्या आकाशासारखा कैवल्य गंधित आत्मसाक्षात्कारी माणूस असतो. त्याला शरीरच काय त्याला कसलंच ओझं वाटत नाही. कारण जो नाहीच त्याला ओझं कसलं असणार. म्हणून नसणेपणी जो असतो त्याला ओझे असे काहीच नसते. म्हणून या सुभाषिताच्याही पुढे जाऊन थोडं अधिक क्रांतिकारी पद्धतीने हे जे काव्य वर्णन आलेलं आहे ते मेघवृष्टीच्या पान 29-30 वरती आहे. 2/12/2003 सालची रचना आहे आणि आत्मोपनिषद मध्ये पान 162 वर ही रचना आहे. म्हणून या सुभाषितात जरी असं म्हटलं असलं की अविवेकी विषयी आणि क्रोधी या माणसांसाठी अनुक्रमे शास्त्र ज्ञान आणि मन भारभूत असते आणि आत्मज्ञानासाठी शरीर सुद्धा भारभूत वाटत नाही तर आत्मज्ञानासाठी कोणताच भार नाही. हे विश्व सुद्धा पोकळ आहे. त्यामुळे हे पोकळ असणे पण जे आहे त्याचा भार कधीच ज्ञानी माणसासाठी वाटत नाही. तो फक्त ज्ञान रूप सच्चित आनंद आणि ज्ञान सघन असा जाणीव रूपाने त्याचं असणं असतं. त्यामुळे त्याला कोणत्याही तऱ्हेचं असह्य ओझं कधीही वाटतच नाही आणि ते ओझं पेलण्याचा त्याच्यासाठी प्रश्नच नसतो.
अशी आत्मज्ञानाची सर्वंकष ज्ञान सघन स्थिती ज्याला प्राप्त झाली त्याच्यासाठी हे विश्व भारभूत नाहीच, कारण ह्या विश्वाला अस्तित्वच नाही. आणि अस्तित्व नसलेली गोष्ट ज्याच्यातून अस्तित्वात येते ती फक्त ब्रह्मचेतना म्हणून ज्ञानी आपल्याला पाहतो, समजतो नाही. आपण ब्रह्मचेतना म्हणूनच तो असतो आणि ब्रह्मचेतना म्हणूनच त्याचा वावर या संपूर्ण अवकाशात होत असतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन. सुप्रभात.